पंचसूत्रक्रतो वन्दे पंचाचार्य जगद्गुरु। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम् भिक्षां देहि च बान्धवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम्। रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरु पर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणाला अष्टांग नमनादी पावन संत जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही दिव्य चरणाला नतमस्तक होऊन माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन आज परम मुहूर्त असलेल्या पुरुषोत्तम स्वरूप परमशिवभक्त पाशुपचार करून शिवानव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती स्वामीजी आमचे केचे यांनाही या ठिकाणी प्रणाम करून शिवानव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत विशारद संगीत अलंकार लिमराज पाटील राम वडगावकर, तबला विशारद गणेश आढाव, परम शिवभक्त परम पूजनीय जगन्नाथ सुरेंद्रनाथ व्यवहारे यांच्या प्रथम वर्ष पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा भव्य दिव्य शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि अशा भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्याचं श्रेय प्राप्त केलेल्या आमच्या माता स्वरूप सत्यवतीबाई जगन्नाथ व्यवहारे, त्यानंतर सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेली सर्व शिवभक्त मंडळी, तसंच गावातील असणारे सर्व बांधव वर्ग आणि हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा। नमः शिवाय पार्वती वल्लभ श्री गुरुमलया नमो नमो। नमः शिवाय पार्वती वल्लभ श्री गुरुमलया नमो नमो। शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा।
आणि त्या अगोदर सतीचा असणारा विवाह पाहिला. उद्विग्नता निर्माण झालेली माझ्या ब्रह्मदेवाला मत्सर निर्माण झालेला आणि मत्सर निर्माण होऊन सूड उगवण्याची क्रिया करण्याचं कार्य माझ्या ब्रह्मदेवानं विष्णूच्या सहकार्याने केलं. वस्त्रामध्ये ज्या पद्धतीनं अग्नी बांधावा तद्वत त्या न्यायानं माझ्या भगवान शिवाला सती स्वरूप असलेल्या मायेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सज्जनो, शिवमहापुराणाचं चारित्र्य गूढ आहे, महान आहे, कल्पतरू प्रमाण आहे, तर भवमूल खारक असणारं चारित्र्य आहे. पतिव्रतेनं पतीसोबत कसं वागावं याचा साध्यांत सिद्धांत आणि आमच्या सतीखंडामध्ये आम्ही ऐकला. आणि त्या सतीखंडामधून आज्ञेचं उल्लंघन केल्याच्या नंतर, पतीच्या आज्ञेचं उल्लंघन केल्याच्या नंतर पत्नीला काय फळ मिळतात याचं प्रत्यंतर आम्ही काल पाहिलं. त्याच असणाऱ्या सतीने पुनर्जन्मामध्ये हिमाचलाच्या पोटी जन्म घेऊन तोच पती असणारा वरलेला आहे, अर्थात दुसरा होणारच नाही. जगज्जननी पार्वती रूपानं जन्म घेतला मेनकेच्या पोटी आणि काल विवाह या ठिकाणी निरूपण केला आम्ही. आणि अशा विवाहाच्या नंतरचा जो काही भाग आहे तो म्हणजे सर्व आणि विवाह कार्य संपल्याच्या नंतर सर्वजणांनी त्या ठिकाणी प्रसाद सेवन केला, भोजन केलं. आणि भोजन केल्याच्या नंतर माझ्या मेनकेनं विचार केला की बाबा रे, आपलं हे असणारं कन्यारत्न, एक काळजाचा तुकडा, या राज्याची राजकुमारी अश्रू धरा लागल्या आणि आमच्या पार्वतीकडे पाहून गहिवर यायला लागला. परत दुसरी अशी आठवण झाली की बाबा रे, आपण ज्या पतीला पत्नी म्हणून मुलगी दिलेली आहे त्याची नगरी म्हणजे कैलास, आणि कैलासामध्ये माझ्या भगवान शिवाला अकुळ अमूळ असल्यामुळं तिथं नाते संबंध बाकीचा कोणीही नाही. आणि मग विवाहाचं उत्तरांग कार्य जे काही आहे तर हे कशा पद्धतीनं केल्या जाईल मनामध्ये विचार केला. आणि मेनकेनं आपल्या पतीला बोलवून घेतलं हिमाचलाला. सांगितलं, का हो धनी, थोडं इकडे येता का? त्यावेळेस आमच्या हिमाचलानं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. जवळ आला आणि सांगितलं, का हो माझी एक इच्छा आहे. हिमाचलानं सांगितलं बोला. हिने सांगितलं आपल्या मुलीचं लग्न झालं, कन्यादान केलं, आता शिवाची असणारी पत्नी आपली मुलगी पार्वती झाली. आणि मग तिथं असणार कोण करणार आहे? मग त्यापेक्षा मला असं वाटतं की 4-5 दिवस असणार भगवान शिवानी पार्वतीला आपल्या नगरीमध्येच ठेवून घेऊ. त्यावेळेस हिमाचलानं विचार केला, तू म्हणतेस ते खरं आहे, कारण का सगळ्याच गोष्टी बायकोच्या ऐकून आहेत. सगळ्याच गोष्टी बर का, सगळ्याच गोष्टी बायकोच्या ऐकून आहेत. जरी ऐकल्या तर त्यावर मंथन कर. आणि तशा पद्धतीनं आमच्या हिमाचलानं विचार केला, सारासार विचार केला आणि सांगितलं, कल्याणी तू जे म्हणतीस ते खरं बर का. कारण का पहिले लोक आपल्या पत्नीला काय म्हणत होते? कल्याणी. आणि आता आग म्हणतात, आग. अगो काय म्हणतात? कल्याणी हा शब्द म्हणजे कुटुंबाचं कल्याण करणारी स्त्री आहे. त्यावेळेस हिमाचलानं सांगितलं, तू जे काही सांगितलं ते सत्य आहे, खरं आहे. मग आता तिनं सांगितलं, मग बघा ना प्रयत्न करून भगवान शिवाला म्हणा थांबा 4-5 दिवस.
आमचा हिमाचल तिथून निघाला, ब्रह्मदेव विष्णू परमात्मा जवळ गेला, साष्टांग नमस्कार घातली, सांगितलं प्रभू एक विनंती आहे आमची तुमच्याकडं. त्यांनी सांगितलं बोला काय. तुम्ही दोघांनी एक करायचं, भगवान शिवा आणि पार्वतीला 4-5 दिवस राहण्याची विनंती आपल्या नगरीमध्ये करायची, की जेणेकरून विवाहाचे उत्तरांग कार्य आपल्याला करता येतील. त्यावेळेस विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही तशी विनंती करू. शिवाजवळ गेले, दोघंही हात जोडले, साष्टांग नमस्कार केला, सांगितलं प्रभू आमची एक विनंती आहे. लग्न झाल्याबरोबर कोणता नवरदेव लगेच सासऱ्याच्या घरी राहिला का, आणि मग मी का राहील. त्यावेळेस भगवान शिवाला ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं सांगितलं की प्रभू आमचं याच्यासाठी म्हणणं आहे की तुमच्या कैलासामध्ये असणारं पुन्हा उत्तरांग कार्य करणारं कोण नाही, आणि म्हणून हिमाचल आणि त्याच्या पत्नीची अशी इच्छा आहे की तुम्ही 3-4 दिवस 4-5 दिवस या ठिकाणी राहावं. भगवान शिवानं सांगितलं इतके दिवस नाही राहणं होणार, फक्त 2 दिवस राहील, 2 दिवस. कारण का जे जावाई लोक सासरवाडीमध्ये राहतात त्यांना जाऊन विचारा काय किंमत आहे सासरवाडीत. आणि म्हणून जे काही लग्न झालेले व्यक्ती आहेत त्यांनी जरूर विचार करायचा, अल्प काळपर्यंत सासरवाडीमध्ये राहावं. उगा 2-4 महिने, 4-5 दिवस, 7-8 दिवस कधीच सासरवाडीमध्ये राहू. पुढं पुढं करतात, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतात. पहिल्या दिवशी आदर सत्कार असतो, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी मेवणा, तिसऱ्या दिवशी झाडू घे हातात हो लावणा, मग तिसऱ्या दिवशी असणारी किंमत राहत नाही. म्हणून शंकरानं सांगितलं मी फक्त 2 दिवस राहील, तिसऱ्या दिवशी सकाळी निघेल. ब्रह्मदेव विष्णू परमात्माने सांगितलं ठीक आहे. लग्न झालं त्या दिवशीचा दिवस षड्रस अन्न पक्वान्न त्यामध्ये ग्रहण करण्यामध्ये आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये संपून गेला. रात्र सुरू झाली आणि रात्र सुरू झाल्याच्या नंतर आमच्या मेनकेला असणारा प्रश्न पडला की आपली असणारी उपवर कन्या आजपर्यंत आपण सांभाळली आणि अशीही असणारी सांभाळलेली कन्या आमच्या मेनकेनं मुलीला असणारा जवळ बोलून घेतलं. आणि जवळ बोलून घेतल्याच्या नंतर त्या मुलीच्या असणारं तोंडावरून अलाई बलाई घेतली आणि अलाई बलाई घेऊन तुम्ही करता की नाही का कडकड बोट मोडता. अलाई बलाई घेतली आणि हृदयाला कवटाळलं, डोक्यावरून हात फिरवला, डोळ्यातून अश्रू आले माझ्या मेनकेच्या. सांगितलं पार्वती आता उद्या असणार माझ्या दाराची चौकट ओलांडून तू पराया घर होणार आहेस. ज्या असणाऱ्या मासाच्या गोळ्याला मी माझ्या पोटामध्ये गर्भामध्ये 9 मास सांभाळलं, त्याच असणाऱ्या राजकुमारीला स्तनपान करून दूध प्राशन कर ओलांडून जाऊन पराया होणार आहेस. यासाठी बाई 2-4 शब्द असणारे तुझ्या हिताचे आणि मी सांगते. खरं तर पाहायला गेलं तर यातला असणारा एकही उपदेश करण्याचा अधिकार मला प्राप्त होत नाही. तू एक पाहायला गेलं तर तू जगाची जगत जननी आहेस. अखिल जगाची असणारी जगत जननी आहेस. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला तुझ्यामध्ये प्राप्त आहे. तू एक प्रकारची प्रधान आहेस, शक्ती आहेस, माया आहेस. पण तरी तू माझ्या पोटी जन्म घेतलास म्हणून आई रूपानं माझं चांगलं हिताचं.
पतिव्रता स्त्रियांनी आणि आपल्या पातिव्रत्यानं वागण्याचा प्रयत्न करावा. पती हाच आपला परमेश्वर आहे, पती हाच आपला देव आहे आणि म्हणून त्याची अहोरात्र असणारी सेवा शुश्रूषा करावी. पार्वती, जी स्त्री पतिव्रता धर्मानं वागते तिलाच असणार जगामध्ये किंमत असते बरं का. आणि तीच असणार सर्व प्रकारचे सुख भोगते, इहलोकाचंही सुख आणि परलोकाचंही सुख बरं का. आणि शेवटी परमगतीला जाण्याचं कार्य तिचंच होतं, बाकी इतर स्त्रियांना मिळत नाही बरं का. पार्वती, धन्य पतिव्रता नारी, नान्या पूजा विशेषतः, पावनी सर्व लोकानां, सर्व पापो घनाशिनी. सांगितलं पार्वती, पतिव्रतेमध्ये एवढंच ताकद असते, एवढं सामर्थ्य असतं की ब्रह्मांडामध्ये कोणतंही संकट येऊ महाराज असणार शांकभरी नावाचा अवतार धारण केला. तुम्हाला नवरात्रीच्या असणाऱ्या देवी भागवतामध्ये सापडेल. त्याला 8वा अवतार शांभवी बी म्हटल्या जाते, शांभवी. आणि जगाचं भरण पोषण करण्याचं कार्य माझ्या पार्वतीनं केलं महाराज. एवढंच नव्हे, संकट आलेलं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांना बाळ बनवताना बिना अग्नीचा आणि बिना पाण्याचा असणारा भात शिजवण्याचं कार्य महापतिव्रता असणाऱ्या अनुसयेनं केलं. एवढंच नव्हे, आपलं पातिव्रत्य टिकवण्यासाठी आणि आपल्या पतीला मृत्यू येऊ नये यासाठी दिवसच उगू दिला नाही महाराज. एका धर्मपत्नीनं, ज्या ठिकाणी आमच्या मांडव्य ऋषीची कथा ऐकल्या जाते, मांडव्य ऋषी, आणि त्या ठिकाणी पतीचा असणारा जो काही अपराध आहे त्यासाठी तो शाप दिलेला होता की उद्या सकाळी असणारा पती मरण पावेल. महान पतिव्रता होती महाराज ती. तिने असा संकल्प केला की सूर्यच कसा उगवतो बघते म्हणली. आणि मग त्यावेळेला स्वतः असणार वशिष्ठाची पत्नी अरुंधती, आणि तिथं तिला यावं लागलं, तिची समजावणूक काढावं लागली. सांगितलं, मृत्यू काही क्षणापुरता येईल, पण परत जिवंत करण्याचं सामर्थ्य मी प्राप्त करते आणि तुझा पती परत जिवंत करते. पण हे जे काही कार्य आहे सूर्य उगवण्याचं आणि जगाचं कार्य चालवण्याचं, ते मात्र चालू दे. आणि आमच्या अरुंधतीनं ते कार्य केलं महाराज. पतिव्रतेमध्ये एवढा मोठा गुणधर्म असतो आणि पत्नीच्या सामर्थ्यावरच पतीचं आयुष्य आणि पती, तिनं मात्र त्या आचरणानं राहावं. पण आज कलियुग धावत्या गतीनं चाललेलं आहे आणि उलट पक्षी चालायला लागलेलं आहे. मी कालच सांगितलं, पुढं पती असणारा जोडा घालून चलत होता म्हातारा माणूस, आणि माग बाई वायरची थैली घेऊन त्याच्यात 2-4 गोधड्या वगैरे घेऊन चालायची माग. पण आजची उलटी परिस्थिती आहे, नवरा पुढे लेकरू घेऊन चलतो आणि बायको पर्स घेऊन चलते. आणि मग पतीचं आयुष्य कसं वाढेल, पतीचं आयुष्य कसं वाढेल. आमच्यामध्ये तो गुणधर्म येणं महत्वाचं आहे महाराज. हिंदू संस्कृतीमध्ये राहणारे आपण मातृवर्ग आहोत. ज्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्रांनी कौशल्याच्या पोटी जन्म घेतला, ज्या ठिकाणी कौशल्याच्या पोटी जन्म घेतला, शाप पासून सुद्धा कोणाला शाप होता? राजा दशरथाला शाप होता.
श्रावण बाळाचा शाप होता, श्रावण बाळाच्या आई वडिलाचा, सॉरी. जसा माझा मुलगा मरण त्यावेळेला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ऋषीनं सांगितलं आणि माझ्या दशरथानं पुत्र कामेष्टी केला. आणि त्या पुत्र कामेष्टीमध्ये माझ्या कौशल्येनं आणि वशिष्ठ ऋषीकडून शिव पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला आणि अहोरात्र असणार शिव आराधना केली. आणि शिव आराधना करून अनुक्रमे राम रूपाचं फळ आमच्या कौशल्याला झालं. पंचाक्षरी मंत्राचा उपदेश दीक्षा घेऊन माझ्या कौशल्याला करावा लागला. याचा जर तुम्हाला आधार जर पाहिजे असेल तर नवनाथ ग्रंथामध्ये गोवी दिल्ली महाराज कौशल्य की जेणेकरून कौशल्याशी पंचाक्षरी, कौशल्याला पंचाक्षरी मंत्रानं तारलं निसंतान रूप किंवा वांजरूप म्हणण्यासाठी आणि पुत्र प्राप्ती दिली. तो आजचा परमसुदीन रामनवमी म्हणून. त्याचं चारित्र्य महाराज गहन आहे. आणि अशा पुरुषोत्तम असलेल्या प्रभू रामचंद्राचं आज दुपारी 12 वाजता जन्म झाला. आणि राम वडगाव अर्थात इसप वडगाव मध्ये त्यांची असणारी पालखी निघते, गाडा निघतो आणि तो गाडा वेशीच्या बाहेर येईपर्यंत 12:10 गाडा निघतो आणि वेशीच्या बाहेर 2 वाजता येतो. तोपर्यंत त्या गावातला कोणताच माणूस गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही, असं धर्मशास्त्र किंवा तिथलचा रिवाज आहे. आणि म्हणून आम्ही कालच आमच्या माता सत्यवतीबाई व्यवहारे जे आयोजक आहेत त्यांना कालच सांगून ठेवलं होतं की आम्हाला 1 तास सरासरी उशीर होईल. तो असणारा जन्मोत्सव सोहळा कौशल्य, सेवा शुश्रूषा दशरथाची मरेपर्यंत करणारी कौशल्य. बाकीच्या तरी एखाद्या वेळेस कैकेयीनं असणारा त्रास दिला माझ्या दशरथाला, पण कौशल्यानं असणारं खरीच शुश्रूषा केली आणि पातिव्रत्येचं असणारं सामर्थ्य प्राप्त तिच्याजवळ होतं. म्हणून माझा प्रभू रामचंद्र जन्माला आला. पातिव्रत्येचं सामर्थ्य खूप मोठं आहे महाराज. आणि अशा असणाऱ्या पातिव्रत्यामध्ये पार्वती, सगळे देव लोक सुद्धा पतिव्रतेचा मान सन्मान करतात. तिला आदरानं असणारं नुसत्या पतिव्रता असतील, ध्यानात ठेवा माझ्या शब्दामध्ये तारतम्य. पतिव्रता असतील, महान पतिव्रता असतील, परम पतिव्रता असतील, पण ब्रह्मांडामध्ये महापतिव्रता फक्त 12च सांगितल्या गेल्या. आणि त्याच्यामध्ये पार्वती एक सावित्री आहे, लोपामुद्रा आहे, अरुंधती आहे, शांडिल्य आहे, शतरूप आहे, अनुसया आहे, लक्ष्मी आहे, स्वधा आहे, सती म्हणजे तू आहेस, संज्ञा, सुमती, श्रद्धा, मैना आणि अग्नीची पत्नी स्वाहा. अशा पद्धतीच्या 12 असणाऱ्या महापतिव्रता पूर्णतः पुण्य मानल्या जातात. आणि अशा पतिव्रतांचा असणारा, महापतिव्रतांचा असणारा सन्मान ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा, भगवान शिव, इंद्र, सर्व देवी देवता करतात बर का. आणि तसंच तू सुद्धा पतिव्रतीनं राहा. मी कालच सांगितलं की मुलगी पराया घरी का दिल्या जाते, त्याचं कारण आहे आपल्या आईवडिलांची शालीनता, कुलीनता, आचरण, नीती, शील हे सगळं घेऊन पतीच्या असणाऱ्या चौकटीच्या आतमध्ये जाऊन तिथं जर धर्म नसेल तर तिथं धर्माला लावण्याचं काम मुलगी करत असते महाराज. आपल्या घरून आणलेला जो काही वसा आहे, ज्ञानाचा, सत्कीर्तीचा, आचरणाचा, नीतीचा, धर्माचा, कुलीनतेचा, शालीनतेचा, तो तिथं कीर्ती ध्वज उभारण्याचं काम मुलगी करते महाराज. आणि म्हणून नवऱ्याच्या आणि तिच्या समोरचे असे 21 कुळाचा उद्धार करते. पण तीच जर असणार
व्याभिचारी भक्तीनं किंवा व्याभिचारी आचरणानं राहिली, वाट सोडून तिनं जर पाय टाकला तर तीच असणारी 21 कुळ नरकात घालते म्हणून सांगितलं. आणि म्हणून सामर्थ्य मिळवायचं असेल, महासंकट दाखवलेले भविष्याचं, काही शास्त्रकारांनी, काही वेद पंडितांनी, ज्योतिषशास्त्र पंडितांनी, तर काही असणाऱ्या कथाकार महोदयांनी आणि भाकीत तयार केलं की 26 ते 30 2026 ते 30 ब्रह्मांडामध्ये फक्त 64 कोटीच लोक राहतील. आणि त्यातले आपल्या भारतात 145 कोटी. किती राहतील? पूर्ण जगामध्ये 64 कोटी राहतील. आणि राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून पार्वतीने सांगितलं की दानी हो, दान धर्म करा, दिनावर असणारी कृपा करा, घरामध्ये असणारी सत्प्रवृत्ती निर्माण कर. पार्वती तू सुद्धा मनोभावानं पतीची सेवा म्हणजे शंकराची सेवा करत राहा. श्रंगार करू नये. मी इथलच्या माता वर्गाला, माझ्या बहिणींना विचारतो, आपला पतीला जशा पद्धतीनं श्रंगार आवडतो, श्रंगार कोणासाठी माता हो? कोणासाठी श्रंगार? आपल्या पतीसाठी. आपलं शरीर कोणाला समर्पित आहे? पतीला समर्पित आहे. ज्यावेळेस तुम्ही कन्यादान दिलं बापानं तुम्हाला, त्यावेळेस तो देह पूर्ण कोणाचा आहे? अधिकार कोणाचा? पतीचा अधिकार आहे. मग आपल्या पतीला ज्या पद्धतीनं श्रंगार आवडतो त्या पद्धतीनं श्रंगारित जरूर व्हा. पण पतीला जर तो आवडत नसेल किंवा एखाद्या वेळेस कुठं बाहेर जर जायचं असेल तर आम्ही श्रंगार करतो, याचा विचार करायचा कोणासाठी? विडंबना नाही किंवा तुम्हाला टॉर्चर करायचा अशा बद्दलचा भाग नाही. श्रंगार हा आपल्या पतीसाठी राहावा, इतरासाठी नाही. आणि म्हणून पती जर गावाला गेला तर श्रंगार करू नये. पतीला नावानं हाका मारू नये. पतीला दुरुत्तर करू नये. त्यानं जर हाक मारली तर आपण हातातलं काम सोडून पहिल्यानं त्याचं काम आनंदानं करावं. पती समोर खळखळ करू नये. दुसऱ्याच्या घरी जाऊ. मला वाटलं आज तरी सुट्टी भेटते काय की एक मामाला आमच्या. लावालावी करू नये. शेजारणीच्या घरी जाऊन बसू नये. सासूरवासीन स्त्रियांनी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या घरातले ग्रह छिद्र कधीच शेजारणीला सांगू नये. कारण का शेजारणी असणाऱ्या पोटात शिरून ऐकतात, हो ग तुझी सासू म्हणू लागली बघ त्या दिवशी, आणि तुझी अशीच ननंद वागते माय, आणि जाऊ बी बघ ना. आणि त्या पद्धतीनं तेल ओथायचं काम करतात घरामध्ये. आपल्या सगळं असणार आपल्याकडून काढून आणि मग दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर सहज विषय निघाला की माहिती आम्हाला आमच्या शेजारीचे. मग सगळं असणार सविस्तर सांगायला लागतात. आपली आपत्ती. दुसरी गोष्ट, आपल्या आई आणि बापाला कमीत कमी महिन्याला 2 महिन्याला फोन लावावा. इथं बसलेल्या माझ्या बहिणी सगळ्या, शब्द ऐकला का?
ऐकला? आपल्या आई आणि वडिलाला महिन्यामधून किंवा 2 महिन्यामधून एखादा फोन करायचा आणि फोन केल्याच्या नंतर काय सांगायचं? बाबा, तुम्ही चिंता अजिबात माझी करू नका, मी खूप आनंदात आहे. काय होईल? त्या म्हाताऱ्याचं असणार 4 वर्ष आयुष्य वाढेल महाराज. किती वर्ष? आणि जर आम्ही 1-1 घंट्याला दररोज जर फोन करत राहिलो, फोडणी दिली का, जिरे टाकले का, मिरे टाकले का, लसूण टाकला का, आणि हे जर सांगत राहिलो तर 10 वेळा असणारी आई ऐकते. बघ ना, सुनानं नंदानं तसं केलं, जावानं असं केलं, देरानं तसं केलं, सासू अशी वागायली. मग तिकडून म्हणते मग असं कर ना. आणि आपल्या घराचा वासुदेव त्या म्हातारीला तरी कमीत कमी दुखवायचा प्रयत्न नका करू. तुम्ही जर तुमच्या घरची जर आपदा त्या म्हातारीला सांगितली तर ते म्हातारा रडून रडून असणार, चिंता करून त्याचं आयुष्य कमी करून घे. ते प्रत्येक वेळेला आपल्या मनाला टाचील, तू जे काय केलंस ते सगळं वाटोळ केलंस, तू जे काय केलंस ते सगळं वाटोळ केलंस माझ्या मुलीचं. चांगलं घर बघायचा विचार केलता आणि अशा घरामध्ये माझी मुलगी टाकली. म्हणून ते म्हातार चिंता करून 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 4 वर्षांना अगोदर मरण महाराज. आणि खरंच तुम्हाला जर मायबापाची काळजी असेल की आपले आई वडील 4-10 वर्ष शिल्लक जगावेत, तर तुम्हाला त्या भगवान शिवाची शपथ आहे, इथून पुढं 1-1, 2-2 महिन्याला फोन करत जा. आणि आपल्या घरच्या असणाऱ्या उन्नीवा तिकडं मात्र ताट लावून जेवाल इकडं, पण तिकडं असणारी आई विचार करील की जीवनात मी खूप मोठी गलती केली, मुलगी तिथं दिली. आणि हाय खाऊन असणार ते म्हातारा आणि म्हातारी मरत. अशा असणाऱ्या आई वडिलाचं जर तुम्हाला आयुष्य वाढवायचं असेल तर इकडचं असणारी कमजोरी किंवा इकडचे असणारे भांडण तंटे सांगू नका महाराज. कारण का जीवन हे संघर्ष रूप आहे आणि संघर्षामधूनच जीवनाचा खरा आनंद असतो. आणि म्हणून आपण जरी संघर्षामध्ये असलो तरी आपला प्रारब्ध योग आहे पुढचा, असं समजून आई वडिलाचं आयुष्य कमी नका करू. त्यांना त्यांच्या सुखानं आणि आनंदानं जगू द्या. एवढंच सांगा, खूप आनंदात आहे बाबा, माझी काही चिंता करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ज्या काही उणीवा जर तुम्ही सांगितल्या तर असणारं ह्याही घराचा असणारं नाश तुम्ही करणार आहेत आणि आपल्या आईवडिलाच्या घराचाही नाश करणार आहे, ते ध्यानात ठेवा. आणि म्हणून आमच्या माता पार्वतीला असणारं सांगितलं की घरचे असणाऱ्या उणीवा आणि शेजारणीलाही सांगू नये आणि आपल्या आईवडिलांनाही सांगू नये. पतीच्या आज्ञे वाचून व्रतवैकल्य करू नये. पतीला असणारं स्वरूप मानावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज, पत्नीनं पतीसोबत कधीच खोवायचं असलं तर 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि जर ते खोटं जर उघडं पडलं तर आत्मविश्वासाचं नातं असणारं संपून जातं. एकदा जसा काच तडकला तर पुन्हा असणार त्याला जोडता येत नाही. तर त्या न्यायानं पती पत्नीमध्ये एकदा जर फळी पडली, दुफंगलं नातं, तर जीवनभर असणार पुन्हा जवळ येत नाही महाराज. आणि म्हणून आपल्या पतीला प्राण स्वरूप मानून कधीच कोणतंच असणारं पतीला लपवायचं काम करू नका आणि सत्य बोलण्याचं काम करा पतीसोबत, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास जिंका. आणि आत्मविश्वास तुम्ही जिंकला तर याच ठिकाणी असणारं कैलास लोक आणि स्वर्ग लोक महाराज तुम्हाला. आणि म्हणून आपल्या पतीला असणारं शिवरूप मानून त्याच्यासोबत कधीच खोटं न बोलता आनंदानं सहवास करावा. मेनका असणारी सांगायला लागलेली, सवत जर आलेली असेल तर ती भाग्यानं आलेली असेल महाराज. आणि म्हणून
तिचाही काहीतरी आपल्या घरामध्ये असणारा शेर पाणी असेल आणि म्हणून तो विचार करावा आणि त्या ठिकाणी सत्शील प्रवृत्तीनं राहण्याचा प्रयत्न करावा. पार्वती, खरोखर जर पाहायला गेलं तर मला तुला उपदेश करण्याचा मुळीच अधिकार नाही. तू विश्वाची जगत जननी आहेस, विश्वेश्वराची स्वामिनी आहेस, कुळवंताची लेक आहेस. हे शिवप्रिये, तू एक प्रकारची जगत जननी आहेस, पण लोक माता सुद्धा आहेस. अधिकार पोहोचत नाही तुला उपदेश करण्याचा, पण तुला जर उपदेश केला तर जगाचं कल्याण. पाठीवरून हात तो पटला आणि सांगितलं, बाई जा आता आराम कर. त्या दिवसा असणारा दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या लोपामुद्रा, अरुंधती, शची, शांडिल्या, सरस्वती, लक्ष्मी आणि ह्या सगळ्या जणी माझे शिव ज्या ठिकाणी आराम करत होते तिथं ह्या सकाळीच आल्या आणि सगळ्यांनी तिथं चेष्टा करायला सुरुवात केली. माझ्या भगवान शिवाला असणारं, आमच्या अनुसयेनं असणारं धरून उठवलं. सांगितलं, जटाधारी उठा, आंघोळ करायची आपल्याला. लक्ष्मी आणि अरुंधती जवळ आल्या. सांगितलं, आपटू धुवायचंय तुम्हाला, चला. तर इकडे असणारं लक्ष्मीनं त्रिशूळ डमरू असणारं पळवलं. तर आमची शची असणारी इंद्राची पत्नी जवळ आली, हाताला धरलं आणि खाडकन उभं केलं. सांगितलं, चला आंघोळ घालायची तुम्हाला. यांनी सांगितलं, थोडं थांबा जरा, येतोय. आणि तिथून उठल्याच्या नंतर 5 तांबे हळदीच्या पाण्यानं भरलेले मांडून माझी पार्वती आणि भगवान शिवाचं असणारं स्नान करण्यासाठी आणि चौरंग टाकलेला होता. आमच्या स्वाहा जी होती अग्नीची पत्नी, तिनं असणारं चौरंग खालून ओढला. भगवान शिव अगोदरच त्रिकालज्ञानी होते महाराज. त्यांनी ओळखलं, ह्या आता सगळ्या स्त्रिया माझी चेष्टा करायला. त्यावेळेस सांगितलं, आता तरी बस करा चेष्टा. एकदा ओढून झाला चौरंग. सर्व जणींनी असणारं 5ही तांब्यानं असणारं स्नान घातलं, पूजन केलं, मिष्टान्नाचं भोजन झालं. तर तोही दिवस संध्याकाळी झाली. दुसऱ्या दिवशीचा दिवस. माझ्या माता पार्वतीनं विचार केला की काल रात्री जी काही आई मला बोलली, भेटली, तर असं का सांगितलं असेल? माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नाही का? माझ्या आईला आणि मी चांगलं वागणार नाही असं वाटतं का? एक एक असणारा शब्द हृदयामध्ये खूनगाठ बांधून ठेवलेला होता. तो एक एक सोडून त्याच्यावर मंथन करायला सुरुवात केली आणि डोळ्यातून अश्रुधारा आल्या माझ्या पार्वतीची. मनात विचार केला की ही आईनं का सांगितलेलं असावं की माझ्या आईला मी अल्लड वाटत असेल. आणि खरोखर आहे, मी अल्लडपणा केला. आईनं काम सांगितलं ते ऐकलं नाही. आईनं काही शब्द बोलला, तिला मी माघारी बोलले, दनापट केली, दंडीलपणा केला. तरीही आईनं असता की किती आईचं मन मोठं आहे.
सकाळ झाली, स्नान वगैरे झालं. भगवान शिवाने सांगितलं चला उशीर व्हायला लागलेला आहे, निघायचंय आम्हाला लवकर. आणि मग त्यावेळेला माता पार्वतीला, आमच्या पार्वतीला मात्र गहिवर वाटायला लागला की आता काही ना काहीतरी सुटत चाललेलं आहे आपल्या जीवनातलं. जे दुरावणार आहे, जे दूर होणार आहे, अंतर पडणार आहे नात्याला असणार. आणि म्हणून माझी माता पार्वती असणारी ही राजकन्या, हिमाचलाची कन्या, आणि धायमोकलून रडायला लागली. निघायचं आणि जायचं म्हणल्यावर ब्रह्मदेवानं सांगितलं चला आटपा आणि निघायची वेळ झालेली आहे, लांब जायचंय तुम्हाला. त्यावेळेस आईकडे पाहिलं आणि आईजवळ असणारी पार्वती गेली. मेनकेच्या पाया पडली पार्वती आणि हृदयाला लागली. सांगितलं आई, आणि आता तू मला आशीर्वाद दे. जाणवलास, आडमुठपणा केला तरी तू मला सांभाळून घेतलंस. असंच ब्रह्मांडामध्ये माझ्या संसाराला सांभाळलं जावं असा मला आशीर्वाद दे आई. क्षमा कर आई, क्षमा कर. आणि म्हणून आमची पार्वती असणारी हृदयाला लागली आणि रडायला सुरुवात केली. ब्रह्मदेव जवळ आला आणि सांगितलं पार्वती लवकर आटप, चल लवकर. त्यावेळेस पार्वतीने सांगितलं ब्रह्मया, तुम्हाला त्याची काय जाणीव आहे? माँ की क्या तारीफ करो, माँ की क्या तारीफ करो, तारीफ नहीं होती है. मैं तो बस ये कहना चाहूं, माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है. माँ मेरी माँ तेरे अनुरूपमा भोजन करके बच्चे कदम उठाती है, बच्चे कदम उठाती बताती है. रात अंधेरी जब हो जाए सुख की नींद सुलाती है, सुख की नींद सुलाती है, सुख की नींद सुलाती है, सुख की नींद सुलाती है. तेरा करे बिछोना सुख में, ओ तेरा करे बिछोना सुख में, खुद गीले में सो जाती है. माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है. माँ मेरी माँ, माँ मेरी माँ. माँ चलना तुझे सिखाती है,
पकड़ के तेरी माँ चलना तुझे सिखाती है, कदम फिसल जाए तो तेरी चोट उसे लग जाती है, चोट उसे लग जाती है, चोट उसे लग जाती है, चोट उसे लग जाती है। गल गल बाजू करके मैया, ओ गल गल बाजू करके मैया अच्छे वस्त्र पहनाती है, नजर कभी लग जाए तुझको काला टीका लगाती है, काला टीका लगाती है, काला टीका लगाती है, काला टीका लगाती है। पहले तुझको दूध पिलाती, ओ पहले तुझको दूध पिलाती, खुद भूखी सो जाती है। माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ। मैं तो बस ये कहना चाहूं, माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है, माँ मेरी माँ, मेरी माँ। सांगितलं ब्रह्मदेवा, आईचं असणारं वात्सल्य, आईचं असणारं प्रेम, आणि तुम्हाला काय माहिती बरं ब्रह्मदेवा, अयोनी संभव असणारे तुम्ही जन्माला आलेले आहात. आई ही आई असते महाराज. एखादं मेली आई आणि जवळ जर बसला माणूस जर रडत असला तर शेजारीन म्हातारी येते, सांगते ए बाबा रडू नको, मी सुद्धा आई सारखी आहे. महाराज आई सारख्या बऱ्याच होतील पण आई नाही होणार. मंगल आशीर्वाद तुझ्या हातून मला दे, परवानगी दे आई जाण्याची. आणि म्हणून रडत होती. इकडं विष्णू परमात्मा आले, सांगितलं पार्वती चल हटप लवकर आणि निघा भगवान शिवासोबत जा. तिने सांगितलं हे विष्णू परमात्मा, तुम्ही सुद्धा अयोनी संभव जन्मलात आणि आईचं वात्सल्य प्रेम, आईचं असणारं हृदय तुम्ही जाणू कधीच शकणार नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा तळपत्या उन्हात अनरगरगत्या रानात राहिले समाजासाठी तू कष्टाच्या रामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी मिळेल तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले का
परमात्मा तुम्हाला आईचं असणार वात्सल्य प्रेम काय कळावं. अरे एखादा पेताळ असणारा जरी तिला मुलगा असला आणि त्या पेणाऱ्या मुलानं आईला जर बुटानं जरी मारलं तरी पण ती आई असणारी देवाला मागणी करते, बाबा देवा माझ्या बाबाला सुखी. म्हणून आईच असणार आई पण. आणि हे तुम्हाला कळणार नाही देवलोक हो, ब्रह्मदेवा विष्णू परमात्मा ते मीच जाणे. त्यानं सांगितलं ठीक आहे बाबा काही हरकत नाही, सगळ्यांनाच आई आहे जगामध्ये, पण सगळ्यांना मुलींना असणार घर तर सोडून जावंच लागणार आहे ना. तुला एकटीलाच जायचं थोडं आहे, सगळ्या असणाऱ्या कन्या जेवढ्या आहेत तेवढ्यांना असणार आपलं पित्याचं आणि मातेचं घर सोडून जावं लागतंय. आटपा लवकर, उशीर व्हायला लागलाय. आणि मग त्यावेळेला सर्व जणांनी असणार भोजन केले. आमच्या मेनकेनं असणार निरोप वटी भरली महाराज मुलीची. सगळ्या मालकीनीचे दार, पण 5% किंवा 2% मुलींना काही ना काहीतरी सासरवास आहेच. आणि अशासाठी जर आपल्या मुलीला सासरवासामध्ये जर अत्यंत सुखी पाहायचं असेल आणि तिनं राहायचं असेल तिला, तर मुलीची रवानगी करत असताना एक करा महाराज. मुलगी सासरला निघालेली असताना माहेरवरून तिच्या आईनं एका आणि तिला कुंकू लावा आणि अर्ध जे पाणी उरलेले तांब्यातलं ते जाणाऱ्या रस्त्यावर असणार समोर फेका. प्रत्येक वेळेला मुलगी ज्या वेळेस तुमच्या घरी येईल माहेरमध्ये आणि सासरमध्ये जायला निघेल त्या वेळेस करा. मुलीला असणार सुख सासरमध्ये जाणवे. दुसरी गोष्ट, तरी पण अत्यंत दुःख असेल त्या ठिकाणी तर 7 गुळाचे खडे, 7 हळकुंड, 5 रुपयाचा एक रोकडा आणि उडीत असणारे 5 समोर असणार ते गाठोडं सोडून आपल्या घरामध्ये प्रवेश करावा. एवढा जरी मुद्दा केला तर त्या मुलीला मात्र सुख मिळेल. मात्र सुख मिळवायच्या अगोदर पातिव्रत्यानं राहा. पतीच्या आज्ञेत राहून सगळे घरातले सदस्य आपले आहेत म्हणून त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचा प्रयत्न करा, तर जीवन सुखी असणार होईल. पण जर स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आणि मै मेरा पती मेरा संसार म्हणण्याचा प्रयत्न, जीवन तुमचं होईल. आणि आमच्या मेनकेनं ओटी भरली, ब्रह्मदेव जवळ आला आणि ब्रह्मदेवानं भगवान शिवानी माता पार्वतीची असणारी गाठ मारली. ओम यवेतां ब्रह्मणो वेदाम अमृतामृतापरि तस्मै ब्रह्माश्च ब्रह्माश्च आयु कीर्तिं प्रजादतु मानस्तो कीर्तनयेमान आयुष्यमानो घोषमानो अशवेषु रिरिषः वीरान. पार्वती आता कधी भेटशील ग तू आम्हाला. आणि तिथं असणारा तो करून असणारा रस पुन्हा निर्माण झाला. अनुक्रमे विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानी नंदीला सज्ज करून भगवान शिव आणि पुढे माता पार्वती नंदीवर आरूढ केले आणि सगळ्यांनी असणारा निरोप दिला, हर हर. आमची पार्वती असणारी नंदीवर बसलेली होती महाराज. आणि नंदीवर बसून उत्तर भागाला आणि निघालेली असताना चढणीच असणारा घाट होता. आणि सांगितलं, देवा हे अजून किती लांब आहे. भगवान शिवानी सांगितलं, ह्या असणाऱ्या 7 टेकड्या आहेत. आणि त्यावेळेला सांगितलं, पार्वती थोडं अंतर राहिलंय आपलं, काही चिंता नको करू आणि आपण जाऊ. पण जी मंचकावर बसणारी, नरम गादीवर बसणारी राजकुमारी असणारी, तिला नंदीवर बसण्याचं माहित नव्हतं. दोन्ही पाय आखडले. पण
आखडले पाय आणि परत शिवाला विचारलं, देवा अजून किती? बडी दूर नगरी, दूर नगरी, बडी दूर नगरी, दूर ऐसे आओ शिव कैसे रात में तो आओ शिवजी डर मोहे लागे, दिन में आओ हो, दिन में आओ तेरे घरारी नगरी, बड़ी दूर नगरी। सखी संग आओ शिवजी शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे, नगरी बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। कैसे आओ मैं शिवजी, कैसे आओ मैं शिवजी, तोरी दूर नगरी, बड़ी दूर नगरी। सांगितलं, देवा तुम्ही आम्हाला घुमवायला फसवायला खूप दूर नगरी बर का, जवळ वाटली मला पण अत्यंत दूर आहे. सांगितलं, ए नंदी असं का करतोयस, लवकरात लवकर आम्हाला कैलास मध्ये नेऊन सोड. नंदी महाशक्तिशाली नंदी आहे महाराज, त्याचे 4 पाय. कधीही नंदीचं दर्शन केल्याशिवाय शिवाचं दर्शन पूर्ण होतच नाही. नंदीचं दर्शन केल्याशिवाय शिवाचं दर्शन होतच नाही. ग्रही करा आम्ही मग शिवाचं दर्शन कसं करावं आणि नंदीचंही कसं करावं. नियम कसा आहे सांगतो मी तुम्हाला. जाता जाता ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतो, मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आणि समोर असणारा आमच्या नंदी बसवलेला असतो आणि त्याच्या समोर गर्भगृहामध्ये आणि शिवपिंड असते. त्यावेळेला आम्ही प्रवेश केल्याबरोबर जो नंदी समोर आहे त्या नंदीच्या उजव्या भागाकडून जाऊन आपला अंगठा, आपली कनिष्ठिका, मध्यमा, करंगळी जवळचं बोट 2 शिंगावर ठेवायचे. अनामिका, एक अंगुष्ठ आणि दुसरं अनामिका नंदीचे असणार शिंगावर ठेवायचंय. त्याच्या शेपटीवर असणारा हात ठेवायचा आहे. पाठीवर ठेवायचं, बघायचं, ठेवायचं, बघायचं, असं 3 वेळा करायचं. धर्मशास्त्राचा नियम आहे शिवाचं दर्शन घेण्याचा. आणि मग जो नंदी आहे त्या नंदीच्या बाजूनं आतमध्ये प्रवेश करायचा. आतमध्ये प्रवेश केला, जी काही तुमची पूजा असेल, शिवाचं दर्शन असेल तो घेऊ शकता. नंतर मात्र इकडून यायचंय मंदिरातून बाहेरून. म्हणजे
आमच्या नंदीलाही प्रदक्षिणा घडल्या जाते. पहिल्यानं नंदीच्या बाजूनं 2 बोट ठेवण्यासाठी या साईडनं व्हायचं, नंतर आतमध्ये जायचं, दर्शन करायचं आणि बाहेर यायचं. हा शिव दर्शनाचा नियम आहे आणि अशा पद्धतीनं तो धर्म आहे. लांछन श्रीपते आमच्या स्कंदपुरांच्या ब्रह्मोत्तर खंडामध्ये आणि जो काही भाग दिला त्यात एक संस्कृत श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये श्रीवत्स लांछन श्रीपते म्हणून शब्द आहे. तसाच आमच्या वर्धा शंकर मध्ये सुद्धा आहे. वत्स म्हणजे नंदी, श्रीवत्स लांछन, लांछन दिलेलं आणि तो विष्णू परमात्मा हृदयावर खुरा. आणि म्हणून त्यावेळेपासून माझा विष्णू परमात्मा आपल्या छातीवर असणाऱ्या त्या खुरा नंदीच्या ज्या आहेत, स्वागत म्हणून आणि आनंदानं, अहंकारानं, अभिमानानं आणि पाळतो त्याला, तिथं ठेवतो. त्यावेळेला माझा नंदी प्रसन्न होऊन भगवान शिवा त्या नंदीनं माझ्या विष्णू परमात्माला पितांबर दान दिला. तर त्यावेळेस आमच्या नंदीनं असणारा डोळ्याचं पातं नव्हतं तोच क्षणार्धामध्ये आणि कैलासाच्या द्वारामध्ये नेऊन सोडलं. सांगितलं बघा आला का आपला कैलास. काय सांगा महाराज त्या कैलासाचा महिमा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगितलं म्हणा तो आनंदाचा सुख सोहळा. सुंदर असणारे तलाव भरलेले, स्वच्छ निर्मळ पाणी आणि अशा पाण्याच्या बाजूने असणारे सगळे पक्षी गुंजारो करायला लागलेत, किलबिलाट करायला लागलेत. सुंदर करून वेलबुट्ट्या काढलेल्या की काय त्या वस्त्रावर आणि तिथे असणारे पक्षी किलबिलाट करायला लागलेत आणि त्या किलबिलाटामधून नामस्मरण चाललेले ते भगवान शिवाचं. फुलं असणारे आलेले तर त्या फुलामधला मकरंद सेवन करण्यासाठी भुंगे असणारे गुंजारो करायले, गुई 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 गुई. आणि अशा आनंदाच्या सुख सोहळ्यामध्ये वेदाच्या ध्वनी आणि त्या ठिकाणी रुचा गायला चाललेल्या आहेत आणि सर्व आनंदी आनंद, एकच आनंद आणि तो म्हणजे शिवानंद. पूर्ण दर्या कपारीमधून, कड्या कपारीमधून, प्रत्येक पाखराकडून शंखाची ध्वनी असणारी व्हायला लागली आणि त्या शंखाच्या ध्वनीमध्ये सुद्धा तोच नाद ब्रह्म. शंख वाजला नाद ऐकिला, शंख वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शंख वाजला नाद ऐकला, शंख वाजला
शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंख वाजला नारायणा शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला सांगितलं नाद ब्रह्म आणि शंख वाजवणं सुद्धा खूप परम पवित्र आहे महाराज. ज्यांच्या घरामध्ये शंख नाही त्यांनी शंख जरूर आणण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. आणि ज्यांच्या घरी जे संसर्गजन्य रोग आहेत, कोरोना सारखे याचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला होणारे अशा ज्या काही महामार्या येतात महाराज जगामध्ये ब्रह्मांडामध्ये, अशा महामार्याचे असणारे जे जीवाणू किटाणू आहेत त्यांना मारण्याचं काम शंखातली असणारी ध्वनी करते. आणि जिथपर्यंत असणारा शंखाचा आवाज जातो तिथपर्यंत त्या पर्यावरणामध्ये दूषित आहे. दररोज असणारा शंखध्वनी जिथं होतो, अभिमान नाही महाराज, त्या शंखाचं महत्व सांगायला. जिथपर्यंत असणारा त्याचं आवाज जातो तिथपर्यंत असणारी दूषित ऊर्जा नष्ट होऊन जाते, जळून जाते. आणि म्हणून शंख हा सर्वोत्तम आहे पूजनासाठी सुद्धा. एखाद्याला काही त्रास झाले, शारीरिक पीडा झाले, नुसतं शंखातलं पाणी द्या महाराज, एवढं पॉवरफुल आहे. नमः शिवाय नमः शिवाय. आणि अशा शिवानंदामध्ये परमानंदामध्ये आमच्या पार्वतीचं ब्रह्मदेव विष्णू परमात्मा सहित सांगितलं, देवा वाचवा वाचवा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. आणि आमच्या भगवान शिवाने डोळे उघडले, पाहिलं तो विष्णू परमात्माला जवळ बोलून घेतलं. सांगितलं, बोला श्रीहरी काय म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं. परत काही दिवसाच्या नंतर परत देवलोक आले. भगवान शिवाने सांगितलं, आता थोडे दिवस थांबा, होऊन जाईल. मग एके दिवशी असणारा माझा शिव आणि पार्वती एकांतवासामध्ये सुख संवाद करत असताना आणि ते वीर्य असणारं द्रवल्या गेलं. जसं ते वीर्य असणारं जमिनीवर द्रवलं तसं आमच्या अग्नीनं ते ग्रहण करून टाकलं. आणि अग्नीनं ग्रहण करून टाकल्याच्या नंतर आमच्या पार्वतीनं असणारं ते दुश्चिन्ह पाहिलं आणि लगेच देवलोकांना कडकडीत शाप दिला. सांगितलं, चांडाळांनो, दुष्टांनो, लाज वाटत नाही तुम्हाला. या ठिकाणी मला संतती झाली असती, ती असणारी तुम्ही दवडली. जा निसंतान होता तुम्ही. बडबड व्हायला लागलं महाराज. कारण का ते मलाही सांगता येणार नाही. गर्भिणीची खून वांज सांगेल कोठून. गर्भिणीची असणारी अवस्था जी आहे तर ती वांज असणारी स्त्री कुठून सांगू शकते. तद्वत त्या न्यायानं आमच्या अग्नीला असणारा त्या गर्भाचा त्रास व्हायला लागला, गडबडा लोळायला लागला अग्नी महाराज. त्यावेळेस त्यांनी समुद्राला विचारलं, समुद्र देवा हे घेऊन टाक. त्याने सांगितलं, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, मी नाही घेऊ शकत. पृथ्वी मातेला विचार, गंगा स्नानाला येतील आणि त्यावेळेला शेक करतील, अग्नी पेटवतील. त्यावेळेस त्यांच्या योनी रंध्राद्वारे आणि गर्भामध्ये हा कामभाग नेऊन टाका. अग्निदेवाला आनंद झाला. माघ महिन्यामध्ये
आमच्या सर्व काही स्त्रिया असणाऱ्या गंगा स्नानाला आलेल्या होत्या. त्यामध्ये अरुंधती सुद्धा आली होती. त्यावेळेला सगळ्या स्त्रियांना अरुंधतीने सांगितलं, हे स्त्रियांनो, स्नान केल्याच्या नंतर कोणीही शेक करू नका, अनर्थ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आमच्या अरुंधतीनं सावध होऊन पवित्रा घेऊन सांगितलं सगळ्या स्त्रियांना. पण स्त्रियांचं मेंढ्यासारखं काम असतं महाराज. शेक केला, थरथड 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 उडत होत्या. थंडीचे दिवस होते, स्नान केलेलं होतं आणि म्हणून शेक केला. आणि शेकत जशा बसल्या तसं आमच्या अग्नीनं असणार त्यांच्या शरीरामध्ये अर्थात गर्भामध्ये आणि तो कामभाग नेऊन टाकला. थोडा वेळ असणाऱ्या 1-1.5-2 घंटे असणाऱ्या त्या शेकाजवळ बसल्या बसल्या 6 जणीच्या गर्भामध्ये टाकला. आणि अनुक्रमे काही वेळाच्या नंतर त्या स्त्रिया उठल्या आणि उठून आणि हाकलून देतील किंवा आमचा घात करतील. आणि म्हणून धाय मोकळून रडायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेस आकाशवाणी झाली की हे स्त्रियांनो, चिंता करू नका, चिंता करू नका. याच गंगेमध्ये असणारा तो गर्भ सोडून द्या आणि सुस्नात व्हा. डोक्यावरून पाणी घेऊन घराकडे जा. तुमचं कौमार्य कधीच कमी जीवनभर होणार नाही. जीवनभर तुम्हाला तारुण्यावस्था प्राप्त होईल. त्याचे 6 मुंडके तयार झाले आणि 12 हात निर्माण झाले. आणि पाण्यामध्ये सर्व एकत्र पडल्यामुळं बाकीचं खालचं शरीर जे आहे ते खाली 2 पाय निर्माण झाले. कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान, कार्तिक भगवान. आणि मग कृतिका नक्षत्र, कार्तिकी पौर्णिमा, कार्तिक महिना. जसा सूर्य उगवला तसा त्या किरणापासून एक आणि पळत यायला लागलेला आहे. आणि आमची पार्वती असणारी हात करायला लागलेली. जसा तो बाळ आला तसा तो बाळ घेतलेला आहे आणि हृदयाला लावलेला आहे. चुंबनांचा वर्षाव चालू केलेला आहे. स्वप्न पडलं आमच्या माता पार्वतीला. आणि मग त्या दर्शनासाठी बाळ निघाला. जात असताना आमच्या इंद्रानं बरीचशी काही प्रचिती पाहिली, युद्ध केलं, कोणतंही अस्त्र शस्त्र माझ्या कार्तिकावर चाललं नाही. विश्वामित्र भेटले आणि विश्वामित्रानं सांगितलं, बाबा रे, आता आम्हाला गुरुपद द्या. त्याने सांगितलं चला. आणि 2 जण असणारे शिवभुवनामध्ये कैलासामध्ये गेले. जसं शिवानं पाहिलं तसं उचलून असणारं मांडीवर घेतलं, आलाई बलाई घेतली, चुंबनांचा वर्षाव केला. पार्वती पळत आली. तिने सांगितलं, बाळ इकडे द्या, माझा बाळ माझ्याकडे द्या. पार्वतीने सुद्धा तो बाळ घेतला, हृदयाला लावला. आलाई बलाई घेऊन चुंबनांचा वर्षाव त्या बाळावर केला. जसं हृदयाला लावला तसं स्तनातून दुधाच्या धारा मायेचा पाझर रूपानं लागल्या. दुग्धपान केलं, पालखामध्ये बसवलं आणि शिवकुमार नाव ठेवलं. कार्तिक महिन्यामध्ये कृतिका नक्षत्रावर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी जन्मला म्हणून त्याचं नाव कार्तिक. आणि इकडं शिवकुमार, स्कंद, षडानंद आणि नाव ठेवलं गेलं. आणि अशा पद्धतीनं आमचा कार्तिक असणारा तिथं आई वडिलाकडं हरगौरी संवादे, शिवगौरी संवादे, प्रत्येक ग्रंथ असणारे शिवाच्या तोंडातून निघून पार्वतीला सांगितले. आणि तिथं मग ह्यांनी सर्व काही ऐकायचं आणि शिवाकडून असणारी सर्व विद्या, धनुर्विद्या सर्व काही शिकली. शंकराने वरदान म्हणून पाशुपतास्त्र दिलं आणि पाशुपतास्त्र देऊन सेनापती पद देऊन आमच्या कार्तिकाला सांगितलं, जा युद्धाला. आणि कार्तिक निघाला युद्धाला. तारकासुरासोबत घनघोर युद्ध झालं. हजारो विजांचा कडकडाट एका ठिकाणी व्हावा, हजारो विजांचा लखलखाट व्हावा. घुमण्या आणि भाले आणि अशा पद्धतीने शस्त्रास्त्रांचा घनघोर रणसंग्राम आणि त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आपल्या असणाऱ्या तुनिरातून असणारे बाण आणि जुई 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 करत निघत होते.
तर काही जणांचे हातपाय तुटत होते, रक्ताच्या नद्या वाहत होत्या. आणि अशामध्ये आमच्या कार्तिकानं धनुष्याला बाण लावला आणि आपल्या भात्यातून असणारा पाशुपत नावाचा बाण काढून खेचला आणि शिवाचं नामस्मरण करून सोडला. तो बाण असणारा जुई 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 करत निघून आमच्या तारकासुराचं मुंडकं उडवलं, धाड जमिनीवर पाडलं. आणि शरीर असणारं बिना मुंडक्याचं मुंडकं उडालं एकीकडं आणि आमचा तारकासूर असणारा खाली पडला कबंध. त्याचं देह बिना मुंडक्याच्या शरीराला कबंध म्हणावं आणि ते कबंध असणारं जमिनीवर पडलं, थरथर थरथर कापायला. इकडं सगळ्या देवलोकांना आनंद झाला आणि फुलांचा वर्षाव केला. कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान हर हर देव. आणि त्यावेळेला कार्तिक स्वामीवर असणारा फुलांचा वर्षाव केला. आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली माझ्या कार्तिकानं. विजयश्री खेचून आणली आणि तो आनंद आपल्या आईवडिलाला दाखवण्यासाठी नंदीसह शिवगणासह आमचा कार्तिक आणि कैलासामध्ये आला. भगवान शिवानं चुंबनांचा वर्षाव करून त्याला गणाध्यक्ष बनवलं आणि परत आमचा कार्तिक असणारा ज्ञानामृतामध्ये रममान होऊन गेला. आणि रममान होऊन आमच्या कार्तिकानं तिथं सगळं ज्ञान घेतलं. महाराज, ब्रह्मांडामध्ये नंबर 1 ला ज्ञान घेतलं ते माझ्या पार्वतीनं, भगवान शिवापासून. रामायण सुद्धा कोणी कोणाला सांगितलं? पहिल्यानं भगवान शिवानी माता पार्वतीला सांगितलं आणि तिथं काकभुशुंडी नावाच्या ऋषीनं ऐकलं. आणि काकभुशुंडी ऋषीनं पुढं आमच्या नारदानं व्यासानं वाल्मिकाला आणि वाल्मिकानं रचलं रामायण असणारं 288 प्रकारचं रामायण आहे. किती प्रकार आहेत रामायणामध्ये? पण मूळ असणारं काव्य जे आहे ते वाल्मिकी रामायण आहे. तुलसी रामायण वेगळं, एकनाथी रामायण वेगळं. आणि तुलसी रामायण मध्ये दोहे मानले जातात. बंगाल मधलं वेगळं, जैन धर्माचं वेगळं वगैरे वगैरे असणारे 288 प्रकारचं रामायण. आणि अशा पद्धतीनं रामायण सुद्धा जे मूळ आहे शिव गौरी संवाद आहे, हरगौरी संवाद आहे. भागवत पहिल्यांदा कोणी कोणाला कुठं सांगितलं? हरिद्वार मध्ये वटेश्वराच्या सान्निध्यामध्ये आणि पहिल्यानं असणार शिवाच्या सान्निध्यात आणि भागवत सांगितलं गेलं. तेही भागवत शुक महामुनीनं ऐकलं पहिल्यानं आणि पुढं परीक्षितीला सांगितलं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक ग्रंथाचा जो उगम आहे तो मात्र शिवगौरी संवादे, हरगौरी संवादे. ते सर्व ज्ञान असणारं पार्वतीनं, त्याच्यानंतर 2 नंबरला आमच्या कार्तिकानं, 3 नंबरला उपमन्यू नावाच्या ऋषीनं आणि 4 नंबरला माझ्या कृष्ण परमात्मा अर्थात विष्णू परमात्मा. आणि पुढं मग सगळं असणारं ब्रह्मांडभर असणारं फिरत राहिलं. अनुक्रमे आमचा कार्तिक ज्ञानामृत घेत होता. आणि एके दिवशी मग अशाच पद्धतीनं आमच्या जयाने विजयाला थोडं वाईट वाटलं आणि सांगितलं, काय ग पार्वती कधीही आणि बघतो तर आम्ही इथं शिवकुमार 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 म्हणते आणि तुला तसं काही वाईट वाटत नाही का बाई? तुझं तरी कोणी ना कोणतरी असायला पाहिजे. सगळे त्या शिवाचा आणि शिवकुमार शिवकुमार म्हणून त्याचा उत्कर्ष करते, पण कधी पार्वतीचा कुमार म्हणतात का? आम्हाला पटत नाही. माय तुला पटत असेल एक प्रकारचं. आणि जया विजयानं असणाऱ्या जाऊन तिथं काडी केली महाराज. तिने सांगितलं, काय बोलतेस जया, तुला वेडी आहेस का काय? तू अगं शिव आणि पार्वती हे वेगळे थोडे. जरी शिवकुमार म्हटलं तर तो माझा कुमार नाही असं थोडं आहे. आम्ही दोघं असणारे अर्धांग माझं शिव आहेत आणि त्यांचं मी आहे.
आणि म्हणून अर्धनारी नटेश्वर स्वरूप आहोत आम्ही दोघे. मग त्याच्यामध्ये घरी शिवकुमार म्हटलं तर काय फरक पडायला आहे? तिने सांगितलं माय तुला जसं पटतं तसं कर. जाते आम्ही, निघतो आम्ही. दोघी जणी असणाऱ्या निघून गेल्या. काही दिवस निघून गेले. मनामध्ये विचार केला, आभाळ आलेलं होतं, ऊन पडलेलं होतं, गरमत होतं आणि पार्वती असणारी स्नानाला बसलेली होती. सगळ्या अंगावरचा मळ उघळून आलेला होता, वर गदगद काम करत होतं. मनात विचार केला आपण मळ काढावा आणि त्या उद्देशानं दगड घेतला आणि घासून अंगावरचा मळ काढायला सुरुवात केला. एवढा मळ निघायला लागला, एवढा मळ निघायला लागला की त्या ठिकाणी मनात विचार केला आपण याचाच असणारा एक मुलगा निर्माण करू. आणि मग सर्व काही पाय बनवले, कंबर बनवली, पोट बनवलं, हृदय, छाती बनवली, हात बनवले, मान बनवली आणि शेवटी मुंडकं बनवलं. जसं मुंडकं बनवलं तसा तो मुलगा जिवंत झाला आणि जिवंत होऊन साष्टांग नमस्कार केला. पार्वतीला सांगितलं, हे माता, माझा तुला नमस्कार असो. माझं नावगाव काय सांग आणि कार्य काय सांग. त्यावेळेस पार्वतीने सांगितलं, बाकीचं तुझं नाव मी नंतर सांगेल, पण आता एक कर, मी स्नान करायले दरवाजामध्ये थांब. कोणी आतमध्ये येईल आणि त्यांना आतमध्ये येऊ देऊ नको माझं स्नान होईपर्यंत. आणि मग ह्या मुलानं ठीक आहे म्हटला, नमस्कार केला, दरवाजामध्ये उभा राहिला. दरवाजामध्ये उभा राहून मनात विचार केला, कोण ना कोणतरी येईल, त्यासाठी आपण इथं थांबणं महत्वाचं आहे. आई आंघोळ करायला लागली. पण पुन्हा विचार केला की एखादं जर जनावर आलं मधात आणि त्यानं येऊ का म्हणलं, तुम्ही सावकाश झोपा, तुम्हाला नाही म्हणाले बरं का. जनावर म्हटलं आम्ही, जनावर. त्यानं येऊ का म्हटलं तर आपल्याजवळ काही ना काहीतरी पाहिजे झपकायला. आणि म्हणून एक सोटा हातामध्ये घेतला. सोटा हातामध्ये घेतला आणि उभा राहिला महाराज. थोडा वेळ झाला, भगवान शिव असणारे आले. त्याला सांगितलं, हे मुला चल सरक बाजूला. याने सांगितलं, बाजूला वा, आपण कोण आहात? शिवाने सांगितलं, तू मला ओळखलं नाहीस का? त्याने सांगितलं, ओळखला किंवा नाही ओळखलं बाकी मला माहित नाही, आतमध्ये जायचं नाही, आतमध्ये जायचं नाही. याने सांगितलं, सरक, माझं घर आहे. याने सांगितलं, तुम्ही कोण मला माहित नाही, हे माझं घर आहे, जाऊ देणार नाही. याने सांगितलं, बाजूला सरक म्हणतो मी. त्याने सांगितलं, हे बघितलं का हातात काय? बऱ्या बोलानं सांगतोय, गुपचूप माघारी जा, नाही तर प्रसाद खावा लागन सोट्याचा. थोडं काहीतरी कुजबूज झाली, द्वंद झालं. भगवान शिव असणारे थांबले थोडा वेळ. विष्णू परमात्माने ब्रह्मदेवाला बोलून घेतलं. घनघोर युद्ध झालं आमच्या विष्णू परमात्मा आणि त्या मुलाचं. श्रंगार रस भरपूर आहे महाराज, रौद्र रस भरपूर आहे. पण या ठिकाणी आमच्या त्या मुलानं विष्णू परमात्माला सोट्याचा मार खाऊ घालून पराभूत केलं, शिवमहापुरांचं सांगणं आहे. आणि शेवटी एवढं घनघोर युद्ध झालं, कोणालाच आटोपायला तयार नाही तो मुलगा. त्यावेळेस भगवान शिवाला असणारा क्रोध आला आणि क्रोधायमान होऊन आपल्या जवळचा असणारा त्रिशूळ घेतला आणि भिरकावला मुलाकडं. जसा भिरकावला तसा तो गुरगुर 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 करत निघाला. आणि जसा गरगर करत निघाला तसं त्या मुलाचं मुंडकं घेऊन दूर निघून गेला. धाडकन जमिनीवरती शरीर पडलं. आणि जसं शरीर जमिनीवर पडलं तसं माता पार्वती असणारी आतमध्ये स्नान करत होती. तिनं अंतर्ज्ञानानं पाहिलं मुलाचा प्राण गेलाय. त्याच वेळेस लाल डोळे झाले, अंगावर रोमांच उठले, शरीर थरथर कापायला सुरुवात केली, जीभ बाहेर काढली, अकराळ विकराळ रूप धारण केलं, एक एक शक्त्या निर्माण केल्या. जा करा युद्ध. आणि मग देवलोकांनी या शक्तीमध्ये घनघोर युद्ध झालं. आणि जसं युद्ध झालं तसं असणार सगळे देव लोक पळून चालले. जे काही पशुपक्षी होते जिकडे रस्ता फुटन तिकडे पळायला लागले.
आणि ह्या शक्ती असणाऱ्या वाराही चामुंडा आणि देवलोकासोबत युद्ध करायला लागल्या. जर्जर करून सोडलं. शेवटी विष्णू परमात्माने ब्रह्मदेवानं सांगितलं, देवा ही माया प्रलय आवरा. शिवानं सांगितलं, जा बोला तिला जाऊन काय पाहिजे म्हणून विचारा. त्यावेळेस त्या मातेनं सांगितलं, जो माझा मुलगा मारला तो माझा मुलगा जिवंत करा. दुसरी गोष्ट, त्याला गणाध्यक्ष बनवा. सगळ्या पूजेचा पहिला मान आणि माझ्या मुलाला द्या. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती त्याला बनवा. आणि त्याच वेळेस विष्णू परमात्माने येऊन सांगितलं, शिवाला असं मागणी केली. त्याच वेळेस सांगितलं, ठीक आहे, तथास्तु म्हणून सांगा. होईल तशा प्रकारे. आणि त्यावेळेला विष्णू परमात्माने सांगितलं, तो असणारा माया प्रलय आवरला. एक शक्ती आपल्या अंगामध्ये सामील करून घेतली. आणि मग विष्णू परमात्माला आज्ञा दिली, जा गावाच्या बाहेर जो काही प्राणी दिसेल त्याचं मुंडकं घेऊन या. आणि विष्णू परमात्मा निघाले गावाच्या बाहेर. तो एक असणारा कुंजर हत्ती आणि रस्त्यानं चाललेला होता. तो पहिल्यानं प्राणी दिसला. आमच्या विष्णू परमात्माने त्याचं मुंडकं छाटलं आणि ते हत्तीचं असणारं मुंडकं घेऊन आमचा गणपती या विष्णू परमात्मा शिवाकडे आला आणि शिवाजवळ असणारं ते मुंडकं दिलं. थरथर कापत असलेलं जे कबंध आहे त्याला उभं केलं आणि हत्तीचं मुंडकं असणारं लावून मृत संजीवनीचा उच्चार केला. आणि तेच असणारा मुलगा नृत्य करायला लागला. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया अष्टविनायक मोरया. अशा पद्धतीनं माझ्या गणरायाचा असणारा जन्म झाला. आणि असा हा गणपती जन्माला आल्याच्या नंतर आमच्या माता पार्वतीला आनंदाचं भरत आलं महाराज. अनुक्रमे आजची असणारी कथा जवळपास 4 वाजता सुरू झाली. त्याबद्दल क्षमस्व. आणि या ठिकाणी 6वा असणारा आजचा दिवस आणि सांगतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या गणपतीचा जन्म झाला. राहिलेली जी काही कथा आहे ती उद्याच्याला आणि कथेची सांगता होणार आहे. उद्या जी काही कथा आहे ती 7 दिवसाची असणारी कथा आणि तिचा सांगतेचा दिवस आहे. आणि म्हणून जे काही 7 दिवसाच्या कथेचं असणारं फळ, ऐकण्याचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्यांनी उद्या 7व्या दिवशी असणारं दर्शन सर्वांनी घेऊन जी काही यथाशक्ती असणारी दक्षिणा असेल तर ती दक्षिणा देण्याचा प्रयत्न करायचा. उद्याचा या कथेचा असणारा शेवटचा दिवस राहील. अंत आलं तर सगळ्यांनी असणारं आरती घेऊन यायची. आरती जर नाही अंत आली तर मेणबत्ती घेऊन यायची. आणि सर्वजणांनी
जेवढे काही जमतील तेवढ्यानी एक दीपाराधना दीपोत्सव आणि उद्या असणाऱ्या ह्याच वेळेला केल्या जाईल आरती रूपानं झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणी तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या षष्टम पुष्पसेवेला मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. नमः पार्वतीपते शिवाय श्रीमद् संत शिरोमणि हनुमान स्वामी महाराज शिव संत लक्ष्मण महाराज हरेश्वर भगवान नीलकंठेश्वर भगवान अंबा चौंडी माता हर 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 हर. भजो शिव चरण सुखदाय भजो शिव चरण सुखदाय भजो मना शिव चरण सुखदाय भजो मना शिव चरण सुखदाय भजो शिव चरण सुखदाय भजो मना शिव चरण सुखदाय भजो मना शिव चरण सुखदाय भजो मना शिव चरण सुखदाय.